आज आपण जीआरपीएफ मुंबईचा 2021चा पेपर बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेन? एका सेकंदात 6 फेऱ्या मारतोय। 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे किती? 60 आणि 15 सेकंद 75 सेकंद। तर मग 6 आणि 75 ला गुणायचे। आता इथे काय करेन मी? डिजिटल सम वापरेन। 6 गुणिले 7 आणि 5 12 म्हणजे 3। 6 गुणिले 3 किती होतील? 18 म्हणजे टोटल 9 बेरीज येते। तर 9 बेरीज कुठे येते? 6 आहे, 3 आहे, 4 आणि 5 9। मग हेच आपलं उत्तर असेल। दुसरा प्रश्न, एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले। प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? आपण काय करू? अगोदर ते 5 हप्त्यांचे वाढलेले पैसे काढून घेऊ। म्हणजे पहिला जर 0 असेल तर दुसरा हप्ता 50 चा राहील, तिसरा 100 चा, चौथा 150 चा, पाचवा 200 चा। यांची बेरीज काय येते? हे 200 आणि हे 300, टोटल 500 रुपये। मग हे 500 मायनस करून घेऊ आपण टोटल 2250 मधनं। मग किती उरतील? 1750 उरतील। मग 1750 चे 5 हप्ते करून घेऊ बरं का। मग 5 ने जर भागितले, 5 त्रिक 15, 2 उरताय आणि हा 5 25, 5 5 25 आणि हा 0 म्हणजे 350 चा एक हप्ता राहणार। त्यांनी पहिला हप्ता विचारलाय, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न, वडील आणि मुलाच्या वयांची सरासरी 40 वर्ष आहे। त्यांच्या वयांचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती? सरासरी 40 आहे म्हणजे टोटल वय किती असेल? 80 वर्ष। 2 जण आहे म्हणून वडील आणि मुलाचे 40 40 80 आणि 13:3 गुणोत्तर आहे त्यांचं, म्हणजे टोटल किती होतील? 16 युनिट त्यांची टोटल वयांची बेरीज येते। म्हणजे 16 बरोबर 80 आहे, कारण की इथे पण आपण बेरीज केली आणि इकडे पण बेरीज। मग 16 पंचे 80 होतात, म्हणजे 5 चा गुणाकार होतोय। मग एका युनिटची किंमत गुणिले 5 होते। मग वडिलांचे गुणोत्तर काय? 13। मग 13 ला जर 5 ने गुणलं तर किती होतील? 13 5 65। मग ऑप्शन डी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघू। आता इथे गुणाकार करायचा आहे, पॉईंटच्या संख्या आहे। पॉईंटच्या संख्यांचा गुणाकार कसा होतो? आपण नॉर्मल गुणाकार करतो आणि पॉईंट नंतर जितके अंक असतात टोटल, तितक्या अंकांनंतर आपण पॉईंट देतो। मग आपण इथे अंक मोजू, 1 2 3 4 5 6। 6 अंकानंतर कुठे पॉईंट दिसतोय? इथे बघू, 1 2 3 4 5 6। हेच आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न आहे, एका वर्गातील मुलांची सरासरी वय 15 वर्ष असून 15.5 वर्ष सॉरी मुलींचे वय 16.5 वर्ष आहे। वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वर्गात किती मुले आहेत? आता मुलांचं वय दिलंय 15.5 वर्ष, पण ऍक्च्युअल मध्ये काय सांगितलंय त्यांनी? सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 16 वर्ष आहे। आपल्याला 16 वर्ष पाहिजे होती, म्हणजे 0.5 कमी होत आहेत। मग हे 0.5 वर्ष जे शिल्लक राहत आहेत ते 30 मुलांसाठी किती होतील? मग एकूण 30 ने जर गुणाकार केला, 5 त्रिक 15 आणि हा 0 म्हणजे टोटल 15 वर्ष आपल्याकडे शिल्लक राहत आहेत, ते आपल्याला मुलींमध्ये वाटावं लागतील। आता मुलींचं बी वय सरासरी 16 पाहिजे, पण त्यांनी काय दिलंय? मुलींच्या वयांची सरासरी 16.5 दिली आहे। म्हणजे इथे किती शिल्लक येत आहेत? तर 0.5 शिल्लक येत आहेत, जे की यांनी 15 मधून वाटलेत। मग जर आपण हे 0.5 ने जर 15 ला भागितलं तर आपल्याला समजेल की किती जणांमध्ये हा 0.5 वाटला गेलाय, तेवढ्याच त्या मुली असतील। मग 15 ला 0.5 ने भागूया, 15 आणि हा खाली 0.5। आता इथला पॉईंट काढण्यासाठी आपण इथं वरती 0 दिला तर हा पॉईंट निघून जाईल। मग 5 ला जर 15 ने भागितलं तर 3 आणि हा 0 30, टोटल 30 मुली आहेत। ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आहे, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? 18 मजूर एक काम 15 दिवसात करतायत, त्यांनी काय सांगितलंय? 6 मजूर। आता 18 चे 6 होत आहेत, म्हणजे 3 ने भागाकार होतोय। मग इकडे किती दिवस लागतील? आपण जर 3 ने गुणलं म्हणजे संख्या कमी होते, ते इकडे दिवस वाढतील। मग 3 ने जर गुणलं याला तर आपल्याला उत्तर मिळेल 15 त्रिक 45, म्हणजे 45 दिवस लागतील। ऑप्शन डी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 आले, तर खरे उत्तर काय आहे? समजा ती संख्या x असेल, त्यांनी 2 ने गुणलंय, याला पण 2 ने गुणलं तर 8 मिळतोय। मग ती संख्या काय असेल? हा 2 इकडे जाईल आणि भागाकार होईल,
म्हणजे 4. मग ती संख्या असेल 4. पण त्यांनी काय सांगितलंय 2ने भागण्याऐवजी, आणि त्यांनी आपल्याला उत्तर विचारलंय. मग याला 2ने भागाकार करू. 2ने जर भागितलं तर 4 आला तर 2 उत्तर येतंय. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? आधी 10 संख्यांची 20 दिली आहे. म्हणजे टोटल 1 गुणिले 2 2 आणि 2 0. 200 त्यांची टोटल बेरीज होते. पहिल्या 6 संख्यांची देऊन दिली त्यांनी, ती आहे 15. 15 गुणिले 6, 15 5 75 आणि 15 90. मग पहिल्या 6 संख्यांची बेरीज 90 आहे. शेवटच्या 3 संख्यांची पण दिली आहे, ती आहे 16. मग 16 त्रिक 32 आणि 16 48. मग आपल्याला पहिले 6 आणि शेवटच्या 3 म्हणजे टोटल 9 संख्यांची बेरीज माहिती आहे. 90 आणि 48 138. आपण जर ही मायनस केली 200 मधनं तर आपल्याला 7व्या नंबरची संख्या मिळू शकते. आता 138 म्हणजे 2 40 होतील. मग 60 उरतात 200 साठी, 62. ऑप्शन बी मध्ये 62 आहे, तेच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब त्याने 12 रुपये प्रति दराने विकले. तर त्याला किती टक्के फायदा झाला? त्याने 10 रुपये दराने 200 बल्ब आणले होते, म्हणजे किती? 2 आणि हे 3 0. 2000 रुपये त्याला टोटल लागले. त्यातले 10 बल्ब तर त्याने फेकून दिले. मग त्याच्याजवळ फक्त 190 बल्ब उरले. ते त्याने 12 रुपये दराने विकलेत. मग 12 गुणिले 19 किती होतील? 12 गुणिले 20 240 होतात. त्यातनं एक 12 कमी करायचा, म्हणजे 228. आणि हा एक 0, म्हणजे 2280 रुपये त्याला मिळतील. म्हणजे त्याला किती फायदा झाला? 280 रुपयाचा. हा झाला त्याला 2000 रुपयांवर. पण त्यांनी आपल्याला टक्क्यांमध्ये विचारलंय. मग 1000 रुपयांवर किती मिळेल? 1000 म्हणजे हाफ. मग इथचा हाफ 140. 140 1000 मिळतोय. मग 100 साठी आपण 1010 कट करू, म्हणजे 14%. त्याचा फायदा असेल. ऑप्शन बी उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत. तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती? तिच्याकडे 196 रुपये आहेत आणि 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नाणी आहेत, आणि संख्या दोघं नाण्यांची सारखीच आहे. मग समजा आपण 7 रुपयाची नाणी घेतली तर नाणी तर तेवढीच लागणार. मग 7 जर आपण 196 ला भागितलं तर आपल्याला एकूण नाणी मिळू शकतात. आपण भागूया. 7 दुनी 14, 14 19 मधनं गेले तर 5 उरतात, आणि हा 6 56, 7 8 56. मग 28 नाणी तिच्याकडे असतील. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता बेरीज दिली आहे 12 आणि वर्गांची बेरीज 80 दिली आहे. आपण ऑप्शनने चेक करू. जर समजा मोठी संख्या 10 आहे, मग लहान संख्या 2 असेल, यांच्या वर्गांची बेरीज 80 होते का? तर 10चा वर्ग 100 होतोय, म्हणजे हे राहू शकत नाही. त्यानंतर इथे 6 आहे, 6चा वर्ग 36 होतो. मोठी संख्या आणि लहान संख्या सारखीच आहे. जर असेल पण तर 36 आणि 36 72 होतील, जे की उत्तर राहू शकत नाही. मग इकडे 8 आहे, 8 मोठी संख्या असेल, इकडे 4 देतोय ऑप्शन. 4 मोठी संख्या राहू शकत नाही. मग ऑप्शन 8च आपलं उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या येईल? आपल्याला यांचा वर्ग माहिती पाहिजे. इथे 30 दिसतोय, 3चा वर्ग 9 आणि डबल 0, म्हणजे 30चा वर्ग 900 असेल. मग हे उत्तर राहू शकत नाही. 31चा वर्ग काढून घेऊ. 30 + 1 असा करून आपण त्याचा वर्ग काढू. आता 30चा वर्ग 900, त्यानंतर 1चा वर्ग 1 आणि 2 गुणिले पहिली संख्या 30 आणि दुसरी संख्या 1, ह्या तिघांची बेरीज करू. 2 गुणिले 30 म्हणजे 60 आणि 60 गुणिले 1 म्हणजे 60च येईल. मग 900 1 आणि 60 61.
टोटल 961, 31चा वर्ग येतोय, 1000ला फक्त 40 कमी आहे आणि इथे जर 32चा वर्ग केला तर तो नक्कीच 1000पेक्षा मोठा होईल आणि 1000पेक्षा मोठा झाला म्हणजे संख्या ही 4 अंकी होईल, पण आपल्याला फक्त 3 अंकी संख्या विचारली आहे. मग उत्तर सी ऑप्शनच राहू शकतं. 31 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघू. गोपाळने 15,000 रुपये रक्कम 10 शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? एकूण रक्कम आहे 15,000, 12% दराने त्याने व्याजाने घेतली आहे 5 वर्षासाठी, म्हणजे टोटल व्याज किती? 60%. आपण दोघांचा गुणाकार केला. आता 15,000वर 60% व्याज किती होईल? 15,000चं 60% काढायचंय. 15,000चं 10% किती येतं? 1500 गुणिले 6 करू. 15 सक 90 होतात आणि हे 2 झिरो म्हणजे 9,000. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? 3 अंकी मोठीत मोठी मूळ संख्या कोणती? 997. त्यानंतर 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या म्हणजे 11. या दोघांची जर बेरीज केली 8, 0 आणि 10, 1008 होतात. 32चा वर्ग काय? आपण फोड करून वर्ग करू. 32 + 2चा वर्ग, 30चा वर्ग 900, त्यानंतर 2चा वर्ग 4 आणि 2 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या यांची बेरीज करायची. 2 गुणिले 30 60 आणि गुणिले 2 म्हणजे 120. मग 120 आणि 4 124 आणि 900 1024. 1024 साठी 108 मध्ये किती मिळावा लागेल? आपण जर 2 आणि 4 6 आणि 10 16 मिळवले तर 124 मिळू शकतात. मग 16 हा 4चा वर्ग असतो. मग ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने आडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? त्यांनी 13 क्विंटल गहू 3250 प्रमाणे विकले आणि 23 क्विंटल सोयाबीन 4350 प्रमाणे विकले. यांचा जर गुणाकार करून बेरीज केली तर आपल्याला एकूण रक्कम मिळेल, पण त्यांनी सांगितलंय की 3% कमिशन व्यापाऱ्याने घेतले. मग रामरावांना फक्त 97% रक्कम मिळाली. मग आता आपल्याला ही कॅल्क्युलेशन केली तर रामरावांना किती रुपये मिळतील हे समजू शकतं. कॅल्क्युलेशन अवघड आहे, मोठी आहे आणि इथे मला युनिट डिजिट सारखे दिसत आहेत. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. मग आपल्याला युनिट डिजिट वापरता येणार नाही. मग आपण डिजिटल सम वापरू. यात आपण अंकांची बेरीज करतो आणि मग त्यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करू शकतो. इथे 1 आणि 3 4, त्यानंतर 3 आणि 2 5 आणि 5 10 म्हणजे 1, त्यानंतर 2 आणि 3 5, 4 आणि 5 9 बाद होतात, 3 उरतो फक्त आणि इकडे 9 तर बाद होईल, उरतो फक्त 7, खाली 1 आहे. 4 गुणिले 1 4 अधिक 5 त्रिक 15 म्हणजे बेरीज 6 होते आणि हा 7, तर 4 आणि 6 10 म्हणजे 1 गुणिले 7 म्हणजे बेरीज किती येणार? 7च येणार. मग आपण चेक करू. 1 आणि 8 9, 3 आणि 3 6 आणि 1 7. ऑप्शन ए आपलं उत्तर राहू शकतं. आपण बाकी पण चेक करून घेऊ. 1 आणि 8 9, 3 त्रिक 9 हे राहणार नाही. 1 आणि 8 9, 1 आणि 8 9, 1 आणि 3 4, बेरीज 4 येते, उत्तर राहू शकत नाही. 1 आणि 8 9, 3 आणि 4 7 आणि 2 9 आणि 3, बेरीज 3 येते, हे पण राहू शकत नाही. म्हणजे ऑप्शन एच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. 1200चे 20% किती होतील? आपण जर 100चे 10% बघितले तर 10 होतात. त्याचप्रमाणे 1000चे किती होतील 10%? 100.
आता त्यांनी 1200चे दिले, मग 1200चे 10% 120 होतील आणि आपल्याला 20% विचारले, म्हणजे याचं डबल म्हणजे 240%, सॉरी 240. मग सी ऑप्शन 240 आपलं उत्तर असेल. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीत किती गोळ्या असतील? आता पिशवीत कितीही गोळ्या असल्या तर त्यांना 12ने भाग दिल्यावर 8 बाकी उरते. मग इथे आपण 8 मायनस करून कुठल्या संख्येला 12ने भाग जातो ते चेक करू. 30 मधनं 8 गेले 22, 22ला 12ने भाग जात नाही, ऑप्शन ए उत्तर राहणार नाही. 28 मधनं 12 कमी केले तर उरतील 16, 16ला पण 12ने भाग जात नाही, उत्तर राहणार नाही. 80 मधनं 12 कमी केले तर उत्तर येईल 78, 78ला पण 12ने भाग जाणार नाही. ऑप्शन डी 84 मधनं 12 कमी केले तर उत्तर येईल 72, 72ला 12ने भाग जातो, म्हणजे ऑप्शन डीच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघू. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? समजा मुलींची संख्या x असेल तर मुलांची संख्या काय असेल? मुलींच्या संख्येच्या दुप्पट म्हणजे 2x आणि त्याने 10ने कमी म्हणजे -10. मग आता दोघांची बेरीज 71 यायला पाहिजे. मग आपण करून बघू. x अधिक मुलांची संख्या 2x वजा 10 बरोबर 71. यांची बेरीज 3x होईल. हा 10 इकडे जाईल तर तो वजा 10 आहे तर अधिक 10 होईल. मग x बरोबर 71 आणि 10 81 आणि हा इकडचा 3 गुणाकार आहे तर इकडे भागाकार होईल. मग 3 आणि 81ला भागितलं तर 3 दुनी 6, 2 उरतात आणि हा 1 21, 3 7 21 म्हणजे मुलींची संख्या 27 असेल. x बरोबर 27. आता यावरनं मुलांची संख्या काढायची. x च्या जागी 27 जर ठेवला आपण तर 2 गुणिले 27 म्हणजे 54 आणि 54 मधनं 10 गेले तर 44. मग ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघू. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती? 4600ला त्याने कॅमेरा विकला आणि 8% सूट म्हणजे 92%वर त्याने विकला. मग छापील किंमत विचारली आहे. आपण हे 2 झिरो जर बाजूला केले तर 46 92 मध्ये काय संबंध दिसतोय? गुणिले 2 होतोय टक्केवारी करण्यासाठी. मग आपल्याला जर 100%ची किंमत काढायची आहे तर आपण जर 100ला 2ने भागितलं, इथे गुणाकार होतोय म्हणून, तर आपल्याला एकूण छापील किंमत समजू शकते. मग 100ला 2ने भागितलं तर 50 येतो आणि हे 2 झिरो म्हणजे 5000. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. 5000 त्याची छापील किंमत असेल. पुढचा प्रश्न बघू. सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुनं यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर 10% धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते? दर वर्षाला 10% घसारा झाला म्हणजे 3 वर्षात एकूण 30% घसारा झाला. मग ही जी किंमत दिसते 7,29,000 ती असेल 70%ची किंमत, कारण की आपण 30% कमी केले. मग त्यांनी आपल्याला 100%ची किंमत विचारली आहे. समजा आपण हे 29,000 इग्नोर केले तर 70%ची किंमत काय होईल? 7 लाख. मग 100%ची किंमत 10 लाख. आता 7 लाखापेक्षा ती जास्त होते, मग आपलं उत्तर पण 10 लाखापेक्षा जास्तच येणार आहे. आणि इथे फक्त एकच ऑप्शन दिसतंय डी, जी की 10 लाखापेक्षा जास्त आहे. मग डी ऑप्शनच आपलं उत्तर असेल. आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोट बँकेत भरल्या तितक्याच नोट 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? त्याने 2000 प्लस 1000 प्लस 200 रुपयाच्या नोटा भरल्या आणि टोटल रक्कम आहे 16,000 रुपये. समजा या तिघ नोटा एकच असतील, म्हणजे 2000, 3000, 200 रुपयाचे नोट असेल तर 16,000 साठी त्याला किती नोटा लागतील? आपण जर भागितलं
2 झिरो कट होतील, 32 एक 32, 32 पाचे 160, मग टोटल त्याला 5 नोटा लागतील 3200च्या. पण या 3 प्रकारच्या नोटा आहेत, मग याला पण आपण 3 ने गुणू. मग 5ला जर 3 ने गुणलं तर 15, मग त्याला एकूण 15 नोटा लागल्या. हेच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघू. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2, 3, 7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? आता 3 जणांचं 24 वर्ष वय असेल, सरासरी दिली आहे म्हणून. तो 24 त्रिक 72, 20 त्रिक 60 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 72. त्यानंतर 2, 3 आणि 7 असं त्यांनी गुणोत्तर दिलंय. म्हणजे एकूण काय 10 आणि 12, एकूण 12 युनिट आहे. 12 युनिटची किंमत 72 दिली आहे, म्हणजे एका युनिटची किंमत 6 असेल. 12 72 होतात. 1 बरोबर 6. मग इथे सर्वात लहान 2 आहे, मग एकाची किंमत 6 आहे तर दोनाची किंमत 12 असेल. मग सर्वात लहान व्यक्तीचं वय 12 वर्ष असेल. पुढचा प्रश्न बघू. फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळ येतो? मग 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो? जर आपण 12, 22 अशा प्रकारे एकक स्थानी अंक मोजला तर 92 पर्यंत तो 9 वेळा येईल. त्यानंतर 20 ते 29 पर्यंत तो 10 वेळा येईल. 10, 9, 19. मग ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. 2 हा अंक 19 वेळा येईल. तिकिटाची किंमत -20% ने वाढवल्यामुळे खप -10% ने कमी झाला, तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? इथे वाढ असेल. समजा ओरिजिनल किंमत 100 असेल आणि त्याने 100च तिकीट विकले, तर त्याला किती मिळतील? 10,000 रुपये. नंतर त्याने सांगितले 20% किंमत वाढवली म्हणजे 120 झाली किंमत, आणि खप 10 ने कमी झाला म्हणजे 90 झाला खप, तर त्याला एकूण किती मिळतील? 12 108 आणि हे 2 झिरो, 10,800 रुपये त्याला मिळतील. मग 10,000 पेक्षा 800 रुपये त्याला वाढलेत. मग 10,000 वर 800, मग किती टक्के वाढ झाली? तर 8% वाढ झाली. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. विकासने एक घड्याळ 6,540 रुपयास व दुसरे घड्याळ 3,460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10,900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? त्याने एक घड्याळ 6,540 ला घेतले आणि दुसरं 3,460 ला घेतले. मग एकूण किती रुपये लागले? 5 आणि 4 9 1 0, 6 आणि 3 9 आणि 1 10, टोटल 10,000 रुपये त्याला लागले आणि 10,900 ला त्याने विकलंय, म्हणजे 900 रुपये त्याचा नफा आहे. 900 रुपये नफा आहे म्हणजे 9% त्याचा फायदा होईल. ऑप्शन डी उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न बघितले.